चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। सर्वात मोठी खुशखबर, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। डिसेंबर हप्ताबद्दल ऑर्डर सुटलेले आहे। आता थेट खात्यात डिसेंबर हप्ता बघा काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। बाकी महिलांच्या खात्यात पैसे का जमा झालेले नाहीत, तसेच डिसेंबरचा हप्ता कोणाकोणाला मिळाला, किती मिळाला याबद्दल सर्व काही आपण जाणून घेणार आहोत। आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे, त्यांना कधी भेटणार आहेत याबद्दल पण अपडेट आलेले आहे। म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण जे आपण अपडेट आलेले आहेत लाडकी बहीण संदर्भात आणि जो हप्ता आहे डिसेंबर हप्त्याबद्दल, त्याबद्दल आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत। माझी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला आता लाईक करा। तुम्ही आता व्हिडिओ पाहत असाल तर बघा खाली लाईकचं बटन आहे, लाईक करा। या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला शेअर पण करायचं आहे। पहिले हा व्हिडिओ पूर्ण बघा, मग शेअर करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। बघा लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना पहिले लाभ भेटलेला आहे 1500 प्रमाणे, परंतु आता तुम्हाला 1500 नव्हे तर रकमेत वाढ झालेली आहे। आता तुम्हाला जास्त पैसे भेटणार आहेत। ते जास्त पैसे किती भेटणार आहेत, कसे भेटणार आहेत सर्व आपण जाणूनच घेणार आहोत। आणि काही महिलांना तर पैसेच आले नाहीत, 1500 पण आले नाही आणि आता जे रकमेत वाढ आहे ते पण येणार नाही। त्यांनी काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका। ज्यांना पैसे आले नाही त्यांना एक महत्त्वपूर्ण काम करावं लागणार आहे। ते काम केल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत। हे बघा लाडकी बहीण योजना अखेर प्रतीक्षा संपली। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे। हे बघा प्रतीक्षा तुमच्या आता संपलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे। डिसेंबरचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार, सर्वात मोठी अपडेट आलेला आहे। डिसेंबर हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे याची ऑर्डर सुटलेली आहे आणि आता महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होत आहे। आणि किती पैसे येणार आहेत हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे। एकीकडे महालक्ष्मी योजना सांगितली जात आहे आणि महालक्ष्मी योजनेमार्फत तुम्हाला महिन्याला महिलांना 3000 रुपये दिवस सांगितले जात आहे। तर एकीकडे शिंदे सरकार सांगत आहे की आम्ही 1500 वरून डायरेक्टली 2100 रुपये देऊ महिन्याला महिलांना। तर बघा घोषणांचा पाऊस जबरदस्त चालू आहे, कारण निवडणूक आहे। निवडणूकमुळे घोषणांचा जो पाऊस आहे तो जबरदस्त चालू आहे। चला आपण आता संपूर्ण डिटेल्समध्ये समजून घेऊया की महिलांना किती पैसे भेटणार आहे आणि हा डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे। यासाठी पहिलं कोणतं बँक आहे ज्या बँकेत पैसे जमा होणार आहेत ते सर्व डिटेल्समध्ये आपण समजून घेऊया। तर गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येतात। तर ही जी योजना आहे ही गरजू महिलांसाठी योजना काढलेली योजना आहे लाडकी बहीण योजना। आणि महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात, परंतु आता यामध्ये पण वाढ झालेली आहे। पुढे पहा महत्त्वाची माहिती, अर्थमंत्री जे आहेत अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली। ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली असून या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। बघा माझा आवाजमध्ये तुम्हाला थोडा बदल वाटत असेल, थोडी तब्येत खराब आहे, ॲडजस्ट करून घ्या। तुम्हाला थोडा माझा आवाज हा खराब येत असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या, माझी तब्येत थोडी खराब आहे। ओके चला पुढे बघू आपण महत्त्वाची माहिती। तर जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली। निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्याचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले। मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबर हप्ता कधी मिळणार। बघा आता आचारसंहितेमुळे निवडणूकमुळे तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात 3000 रुपये पाठवण्यात आले होते। म्हणजे ॲडव्हान्समध्येच नोव्हेंबरचे पण पैसे तुम्हाला येऊन गेलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे आता हे जे पैसे आहेत ॲडव्हान्समध्ये हे अनेक महिलांना भेटले पण नाहीत आणि अनेक महिलांना भेटले, असं झालेलं आहे। काही महिलांना तर भेटलेच नव्हते, परंतु आता हे संपूर्ण विसरून आता सर्वांची एकच प्रतीक्षा लागलेली आहे। एक
वाट बघत आहेत ते म्हणजे डिसेंबर हप्ताची, की डिसेंबर हप्ता किती जमा होणार आहे आणि कधी जमा होणार आहे, याकडे सर्व माझ्या माता बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. तर डिसेंबर हप्ता आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे, तो कधी त्याबद्दल अपडेट बघा. आता एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोड उत्तर दिलं जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे. शिंदे साहेबांनी बघा सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे आणि सर्व महिलांनी ही अपडेट जाणून घेणं फार गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी महत्त्वाचे जे अपडेट असते, जेव्हा पण महत्त्वपूर्ण निर्णय झालेला असतो तेव्हाच आपल्या चॅनलवर ती माहिती दिली जाते. आता मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांनी एक जबरदस्त अपडेट दिलेली आहे आणि ती अपडेट म्हणजे आता तुम्ही समजून घ्या काय अपडेट त्यांनी दिलेलं आहे. हे बघा, लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे. बघा, तुमचं मतदान झाल्यानंतर लगेचच जो डिसेंबरचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मला म्हणालेत 10 दिवस थांबा, मी तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू. आमची नियत साफ आहे. हे सरकार देना बँक आहे, घेना बँक नाही. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. तर मुख्यमंत्री साहेबांचा एक जबरदस्त डायलॉग जो आहे तो म्हणजे आमचं देना बँक आहे, घेना बँक नाही. म्हणजे आम्ही पैसे देत आहोत, घेत नाही असं इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो खात्यात जमा होणार आहे निवडणूक झाल्यानंतर. ओके, त्यामुळे जवळपास आपल्याला जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता तो कधी भेटणार आहे त्याबद्दल पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. तर माझ्या माता बहिणींनो, डिसेंबरचा जो हप्ता असणार आहे तुमचा तो जवळपास आता शिंदे सरकार आलं तर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहे. आणि हा 2100 रुपयाचा डिसेंबरचा हप्ता असणार आहे. हा 23 तारखेनंतर तुम्हाला भेटणार आहे, 23 नोव्हेंबरनंतर. तसेच एकीकडे उद्धव ठाकरे साहेब म्हणत आहे की आमची सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना आणू आणि महालक्ष्मी योजनेमार्फत महिन्याला महिलांना 3000 रुपये देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, घोषणा चालू आहेत. रोज काही ना काही घोषणा होत आहेत, काही ना काही निर्णय होत आहेत. तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं 2100 रुपये देऊ. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणत आहेत की आम्ही 3000 देऊ. म्हणजे घोषणांचा पाऊस चालू आहे असं दिसून येत आहे. आणि जनतेला सर्व काही समजतं की ही निवडणूकमुळे घोषणांचा पाऊस चालू आहे. ठीक आहे, आता सर्वांवर आहे ते मत, कोणाला कोण काय देतं ते सर्व इथे जनतेच्या हाती असतं. आणि बघू आता जे पण सरकार आहे हो, दोन्ही सरकारने घोषणा तर जबरदस्त केलेल्या आहेत, महिलांसाठी चांगल्या घोषणा केल्या आहेत. बघू आता सरकार आल्यावर त्या घोषणा पूर्ण होतात का ते बघणे पण फार गरजेचे आहे. नाहीतर सरकार आलं आणि घोषणा केल्या आहेत मग आम्ही पुढील वर्षी करू, या वर्षी करू, त्या वर्षी असं हे करायला नको पाहिजे. जे त्यांनी बोलले ते पूर्ण त्यांनी करायला पाहिजे असं माझं मत आहे. सो बघा, तुमचं कोणतंही बँक खातं असू द्या, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला हमखास पैसे 100% येणारच आहेत. बँकचा कुठेही तिथे उल्लेख नाही किंवा रूल दिलेला नाही. फक्त तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक पाहिजे. मग ते तुमचं कुठलंही बँक असू द्या, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून जाणार आहेत. ओके, चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.